दीर्घ घ्या. डोळे हळूवार बंद आहेत. दोन्ही भोवऱ्याच्या मध्ये तुमचं ध्यान आहे. प्रत्येक श्वास येतो आणि जातो यावर आपलं लक्ष केंद्रित आहे. बघा, आपलं शरीर निसर्गानं मेहनतीसाठी बनवले, आपल्या पेशी आरामासाठी नाही. आराम करण्यासाठी आपल्या निसर्गाने पेशी आपल्याला किंवा आपलं शरीर आरामासाठी दिलेलं नाही, मेहनतीसाठी दिलंय. एक असा सर्वे झाला, जागतिक आरोग्य संघटनेने असा सर्वे केला, 100 पैकी फक्त 16 लोक 60 वर्षे गाठतात. असं का झालं? 100 पैकी 60च लोक 60 वर्षे का 6 किती 12 12 की 16 16 लोकच 60 वर्षाच्या पलीकडे जगावं. असं का झालं? कारण आताचं खानपान, सवयी, त्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. माणसं निसर्गाच्या विरुद्ध जगायला लागले, म्हणून हे घडायला लागलं. मी नेहमी वर्गात म्हणतो बघा, आताच माझ्याशी बोलला, आताच गेला. या सगळ्या गोष्टी आपल्या सवयीवर अवलंबून असतात. जर माणसाच्या चांगल्या सवयी आपण आपल्या अंगी बाळगलं सर्वजणांनी, तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगू शकतो. आणि त्यातलीच एक सवय व्यायाम करणं हा आहे. ही एक सवय आहे चांगली. कारण विद्यार्थी जीवनामध्ये विवेकानंद घ्या आणि असे ज्ञानी माणसं घ्या, त्यांनी यौगिकदृष्ट्या सुदृढ होते. योग साधनेला ते अतिशय महत्त्व देत होते, म्हणून ते ज्ञानी होते, ज्ञानवंत होते, विचारवंत होते. तर आपण ज्ञानी होतो या सवयीमुळं. जेव्हा आपण दररोज सकाळी लवकर उठतो, कारण आता सर म्हणल्याप्रमाणे रामाचं परहर म्हणजे आपण जेव्हा यौगिकदृष्ट्या सकाळी उठल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करतो, त्यामध्ये व्यायाम असेल, ध्यान असेल, या गोष्टी जर आपण केलो तर आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी असते, आणि मन निरोगी असेल तर आपण ज्याही गोष्टी करतो त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. म्हणून विद्यार्थी जीवनामध्ये